हॅलो मित्रांनो, कशा सगळे मज्जा करताय ना? मज्जा करण्यातच खरी मज्जा आहे. मज्जा करत राहा मित्रांनो. तर आपल्यासाठी घेऊन आलो आहे कोकण दौरा. यस, 2 दिवसामध्ये आपण कोकण दौरा सक्सेसफुल केलेला आहे मित्रांनो. आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जिल्हा आपण कवर केलेला आहे. सोबतच आपण 4 जिल्हे ट्रॅव्हल केलेले आहेत 2 दिवसामध्ये. आणि तिथली मज्जा मस्ती धमाल, 4 जिल्हे, ऑलमोस्ट 20 तालुके आणि 1000 किलोमीटरचा हा प्रवास 2 दिवसामध्ये आपण कवर केलेला आहे. तर तुम्ही आता कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ एन्जॉय करा. आवडल्यावर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि यस, जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओज पोचवा. आणि यस, आपली फॅमिली वाढवत जाऊया. 500 सबस्क्रायबर्स मित्रांनो आपल्याला कंप्लीट करायचे आहे. आय थिंक तुम्ही विसरताय, तर 500 सबस्क्रायबर्स आपल्याला लवकरात लवकर रीच करायचं आहे. तर सपोर्ट करा, तुमची साथ अशीच राहू द्या. आणि आता हा व्हिडिओ चालू करा. आपण आता 4 जिल्ह्यांमधून जाणार आहोत. कोकणातला समुद्र किनारा कोस्टल लाईनने, म्हणजे इथून दापोलीकडून दाभोळवरून जेटीमधून गुहागर, तिथून जयगड, तिथून गणपतीपुळे, असं करत आपण पुढे मालवणकडे जाणार आहोत. सो फायनली आता ऑफिसला पोचलो आहे. आणि आता ऑफिसला थोडंसं काम करून ऑफिसनंतर मग आम्ही निघणार आहोत या व्यक्तीच्या सोबत याच्या गावी कोकणात, आणि माझ्या पण गावी रत्नागिरीत, नंतर सिंधुदुर्गला. तर येस, आणि हा असं नेहमीच मोबाईलवर टाईमपास करत असतो काम करत असताना. मी खूप सिरियस काम करतो. येस, तर भेटूया संध्याकाळी. सो फायनली आता निघालोय आम्ही. ऑफिस कुठलं येतात, लोकेशन लवकरच शेअर नको करू. पुन्हा रिटर्न कोकण दौरा आहे आपला. सांगितलंस कोकण दौरा सांगायचंच आहे ना भाई, आपल्याला ट्रिप तर ते तर महत्वाचे आहे. 4 जिल्हे जाणार आहोत. 4 जिल्हे. यावेळेचा स्पेशल लुक. तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा. अजून मजा मस्ती पण भेटूया. तर फायनली आपण निघालेलो आहोत कोकण दौऱ्यासाठी. आणि तर आपला प्लॅन असा असणार आहे की आपण 4 जिल्हे 2 दिवसात कव्हर करणार आहोत. 4 जिल्हे, तालुके तर ऑलमोस्ट रत्नागिरीतले 9, रायगडमधले 4-5, किती 4-5 तरी होतील ना. 4-5 तालुके. आणि सिंधुदुर्गमधले किती होतील यशवंत? हां, ते 3-4 तालुके होतील. असे ऑलमोस्ट 2 दिवसात आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर असा आपला प्लॅन असणार आहे. आता इथून आपण जाणार आहोत दापोलीला मावशीकडे माझे स्टे करणार. देन पुढे दाभोळ गुहागर, आम्ही येतोय. गुहागरवरून जयगडवरून खूप मस्त ओव्हरऑल एक्सपिरियन्स असणार आहे. तुम्ही एन्जॉय करा. आणि हा व्हिडिओ मे बी पार्टमध्ये येऊ शकतो, कारण खूप मोठा व्हिडिओ बनेल. तर कुठेही जाऊ नका, बघत राहा. स्टे ट्यून गाईज. भेटूया आणि तुम्ही जर्नी एन्जॉय करा. आपल्या व्हिडिओमध्येच कॅप्चर होईल सगळं. आता जे काय आहे ते आपल्यासोबत. कपडे मित्रांनो, आता आपण ते पाहिजे होतं रे व्हिडिओ मध्ये ते दोघांचं सेट. मित्रांनो, आता आपण ह्या रोडला लागलेले आहोत. आता उघडते आता आता हा जो रोड चालू झालाय, आपण आता ह्या रोडला आपल्याला गाडी दिसणार नाहीये. जे काय दिसणार आहे ते हा आता कॅमेराच कॅप्चर करेल. कारण आपण जे काय ऐकतो आपल्याला दिसत नाही, पण हे जे कॅमेरा वगैरे आहेत ह्या गोष्टी दिसून येतात. तर आता बघू आपण नीट पोचतोय दापोलीत की काय. चला मुलांनो,
गुड नाईट, टेक केअर. हॉर्न मारत कुठली तरी गाडी आली मागून. कोणाची आहे गाडी? चाबूक मारू. मागे ही लावू ना मागची. आला. तर फायनली आपण आता रायगडच्या एंडला आणि रत्नागिरीच्या सुरुवातीला येऊन पोहोचलोय. आता एक काही 5-10 मिनिटातच आपण त्या स्पॉटवर येणार आहोत आणि रत्नागिरीला आपला स्टार्ट होणार आहे. म्हणजे आपण 2 जिल्हे क्रॉस केलेले आहेत आणि उद्या सकाळी उठून पुन्हा भटकंती चालू. तर भेटूया, उद्याचा रूट शेअर करतो मी तुम्हाला. 4 वाजता आपण 5 वाजता निघालोय. अजून 12 वाजले, अजून आपण पोचलो नाही आहोत. अजून 1 तासभर तरी लागेल पोचायला. भेटूया उद्या सकाळी. वैभव प्युअर व्हेज आता सांगतो. मी पण व्हेज आहे. किती वेळ आहेत तेवढी सांगा. आणि इथे दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त कांदा पोहे. हा बोल बोल. इथे मस्त दिवसाची सुरुवात झालेली आहे कांदा पोहे सोबत. आपण आता आलोय शुभमच्या घरी. शुभमच्या मावशीने मस्तपैकी कांदा पोहे केलेत आपल्या सगळ्यांसाठी. आता आम्ही मस्तपैकी आता इथे नाश्ता करून झाल्यावर आम्ही रवाना होणार आहोत गणपतीपुळेसाठी. नाही आधी दाभोळ. ओके, आधी दाभोळसाठी. दाभोळ, गुहागर. आपण आधी आता दाभोळ, गुहागर असे सगळे जिल्हे करत आपण जाणार आहोत तालुके. कुणाल सर आज संध्याकाळची सोय यशवंत सर करणार आहे. तर मित्रांनो, आता आपण दापोली सोडतोय. दापोलीतून आता आपण दाभोळकडे चाललो. आता जालगावला आलोय आपण. आणि येस, आता इथून दाभोळला जाणार आहोत. दाभोळवरून मग जेटीतून गुहागर आणि तिथून पुढे मग जयगड वगैरे. तर फायनली फोन कर ना त्यांचा. आता आपण दाभोळला पोचलोय आणि मागे तुम्ही बघू शकता काय व्ह्यू आहे मित्रांनो. कोकणाची ब्युटी बघू शकता. तुला खूप ॲटिट्यूड आहे. दाभोळ ॲक्च्युली दाभोळा ह्या एरियाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा पण आहे. अगदी पूर्वापासून दाभोळे बंदर पूर्वी व्यापारासाठी यूज व्हायचं. अगदी शिवाजी महाराजांच्या काळातही दाभोळ हे मोठं बेट होतं. आणि महाराजांचा आरमार सुद्धा दाभोळ या ठिकाणी असायचं. आणि दाभोळ हे एक मोठं व्यापार बंदर तर होतंच, सोबतच एक सुंदर असं शहर छोटेखानी. तर फायनली आता दाभोळ जेटीत आपण पोचलो आहे. आणि इथला जो माहोल आहे खूपच वेगळा आहे. वाईब आहेत आणि समुद्राच्या मधोमध अशा आपल्या गाड्या घेऊन जाणं यात पण एक वेगळी मजा आहे. तर आता इथून आपण दाभोळमधून गुहागर रे गुहागरला जाणार. कोणतं ते स्पॉट आहे? धोपवे. 10:30 दाभोळ जेटी निघेल. आणि माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स असेल, कारण मी पण फर्स्ट टाईम या कोस्टल लाईनने चाललेलो आहे. समुद्रातून असं जेटी थ्रू पण फर्स्ट टाईम चाललो आहे. सगळं वेगळा एक्सपिरियन्स आहे. बघूया, तुम्ही एन्जॉय करा हा ब्लॉग. आणि जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी ज्या ज्या एरियाचे असेल मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि ब्लॉग आवडलेच ना तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. आपल्या मित्रांपर्यंत पोचवा. हॅलो गाईज,
आम्ही आता आलोच आहे दाभोळला जेटीमध्ये, पण अजून तरी आमच्या डोळ्यावर खूप झोप आहे. बघू कसं वाटतं आता. कोकणामध्ये येऊन कसं वाटतंय? मी तर फर्स्ट टाइम आलोय. अच्छा तुझा फर्स्ट फर्स्ट एक्सपिरियन्स Okay. आहे. बघू अजून पुढे काय. आता पुढे तर मस्त हा, वाटतं. आणि काल explore. रात्री आपला पंकज सर आपले आहेत. माझा पण पहिलाच एक्सपिरियन्स आहे कोकणामध्ये. गोव्याला जायचा प्लॅन आहे आमचा, मंडेला सुट्टी करून. बघूया ते किती जण मंडेला सुट्टी टाकू शकतात, कारण मार्च पण आहे ना, काही जणांना मार्चमुळे जमत नाही. आणि आता आपल्या इकडे फर्स्ट टाइम शशांक आलेला आहे आपल्या ब्लॉग मध्ये. हॅलो. काय शशांक कसा फर्स्ट एक्सपिरियन्स ब्लॉग माझा मिस झाला. दुसरा मी कंटिन्यू करतोय आता. कसा एक्सपिरियन्स आहे कोकणातला? एक नंबर. असा माझा दुसरा एक्सपिरियन्स. दुसरा आहे का? पण फर्स्ट टाइम आलेला आहे. फर्स्ट टाइम आलेला आहे. जोडीने पहिल्यांदा सिंगल आता तर आता इथे दुसरा कोकणी माणूस अमोद सर ज्याला भेटलाय तुम्ही हाय, फर्स्ट व्हिडिओ मध्ये जो स्टार होता. अमोद तर सर आता बोला. आपण कोकणात आलोय. मी पण कोकणातलाच आहे, पण दरवेळेला कोकणात आल्यावर आपल्याला जुनं असं काहीच वाटत नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला नवीनच अशी दिसते. आणि आता आपण सगळे एन्जॉय करणार आहोत, फोटोज वगैरे क्लिक करणार आहोत. तर पूर्ण सगळा ब्लॉग एन्जॉय करा आणि सगळी सिनरी पण एन्जॉय करा तुम्ही सगळे. आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. हे जास्तीत कोण जास्त बोलेल? शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर आता आपला इकडे फोटोग्राफर फुल डेडिकेटली फोटोग्राफी करतात आहे. इथून आपण जाणार आहोत गुहागरमध्ये. इथून आलोय. इथून आता पुढच्या जेट्टीसाठी प्रवास चालू झालेला आहे आमचा. तो जयगडला मग आपण पोहोचणार. आणि अशा प्रकारे या सागरी मार्गाने फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तुमच्यासाठी हा एक्सपिरियन्स मी या व्हिडिओ मार्फत घेऊन आलोय. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला पण हा जो प्रवास होता तो खूप आवडला. हा प्रवास ॲक्च्युली वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे रेग्युलर आपण हायवेने तर नेहमीच जातो, पण हे पाण्यातून आणि जमिनीतून जाण्याचा प्रवास असतो एक्सपिरियन्स आहे, थोडासा डिफरंट आहे. आणि कोकणात येऊन समुद्रातून आणि खाड्यांतून प्रवास करणार नाही. तर भेटूया पुढच्या जेट्टीच्या इथे. तोपर्यंत बघत राहतो.
आता आपण फायनली टवसाळात आहे ना, हां, टवसाळ एटी बोटच्या इथे पोचलेलो आहोत आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता. तर इथून आपण पुढे जाणार आहोत जयगडकडे आणि तिथून मग पुढे गणपतीपुळेकडे. आणि या कोस्टल मार्गातून आपण आता चाललेलो आहोत. तर इथून टवसाळमधून आता आमच्या 2 कार आणि 10 मेंबर्सचे एवढे झालेले आहेत. मग तिकीट टाक. कोस्टल रोड रोड कोस्ट साईडचा काय हा बाण आहे रेड ना, बाण आहे बाण आहे का? आपण दाबवला पण कसं बाण आणि आता हा बाण असेल तर समजायचं